हॅलो. तर जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या वर्षातला मस्त सीझन सुरू झाला आहे, फेस्टिव्ह सीझन, आणि त्यासाठीच मी एक क्विक आणि इझी मेकअप ट्युटोरियल घेऊन आली आहे. तर चला बघूयात. तर पहिले आपण आपल्या चेहऱ्यावर छानपैकी मॉइश्चरायझर लावणार आहोत. मी इथे फॉक्सटेलचं सुपर ग्लो मॉइश्चरायझर यूज करते. त्याने खरंच छान शाईन येते आपल्या फेसवर. मसाज करून घ्यायचं आहे, पूर्ण मॉइश्चरायझर मर्ज करायचं आहे. त्यानंतर मी इथे लॅक्मेचं फाउंडेशन यूज करते आहे. डॉट डॉट पद्धतीने तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही हाताने चोळलं तरी चालणार आहे. जर तुमच्याकडे स्पंज असेल तर अजून बेटर. तुम्ही जर ब्लेंडर वापरणार असाल तर तो ब्लेंडरला छानपैकी ओलं करा आणि मगच तुम्ही अप्लाय करायला चालू करा, जेणेकरून फाउंडेशन छानपैकी स्प्रेड होईल. आणि जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही माझ्यासारखं असं हातानेही स्प्रेड करू शकता. छानपैकी फेसवरचं फाउंडेशन मर्ज करायचं आहे आपल्याला. आणि त्याच ब्लेंडरला थोडंफार लागलेलं असेल तेच आपल्याला मानेवरून आणि आपल्या कानावरून पण फिरवायचं आहे. आपल्या चेहऱ्यावरचा फाउंडेशनचा बेस आपण सिक्युअर करणार आहोत बाय युझिंग कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्टसोबत स्पंजही येतो, पण मी ते नाही यूज करत. मी जो ब्लेंडर आपण फाउंडेशन लावताना यूज केला त्यालाच मी यूज करते कॉम्पॅक्ट लावायलासुद्धा. माझ्याकडे एन के ब्युटीची एक छोटीशी आय पॅलेट होती, तर मी इथे फ्लॅट ब्रश यूज करते आणि सगळ्यात लाईट शेड मी इथे पहिले बेस म्हणून माझ्या आयलिडला लावते आहे. आफ्टर दिस मी ह्यामध्ये सगळ्यात लाईट ब्राऊन शेड लावते आहे माझ्या पूर्ण डोळ्यांच्या वरती. ब्रशवरचं एक्स्ट्रा प्रॉडक्ट जे आहे ते अशा प्रकारे तुम्ही काढू शकता, नाहीतर पॅचेस क्रिएट होतात आपल्या आयलिडवर. तर मी इथे छान प्रकारे ब्लेंड करून घेतलं आहे पूर्ण. त्यानंतर मी ह्यातला सगळ्यात डार्क ब्राऊन कलरचा शेड घेतला आहे, जो की आपण आउटर साईडला, आपण डोळ्याच्या आउटर साईडला लावणार आहोत. त्याने थोडासा स्मोकी इफेक्ट यायला खूप छान हेल्प होते. मग परत मी एक फ्लॅट क्लीन ब्रश घेतला आहे आणि दोन्ही शेड मी छान प्रकारे मर्ज करून घेते एकमेकांमध्ये, जेणेकरून लाईन नाही दिसणार. जसं की तुम्ही इथे बघताय माझ्या ड्रेसवर गोल्डन आहे, तर मी इथे गोल्डन कलरची शेड घेतली आणि मी माझ्या बोटाच्या साह्यानेच पूर्ण इनर आयला मी लावणार आहे ते. तर इथे ब्राऊन स्मोकी आणि ग्लिटरी आय मेकअप क्रिएट झालेला आहे. तर हे असं काहीतरी दिसतंय छान. त्यानंतर मी आयब्रोजला शेप करून घेणार आहे. तर मी इथे पेन्सिल वापरली लॅक्मीची, जिथे त्याच्या झाकणाला एक ब्रश येतो. त्याने पहिले आपले आयब्रोज छानपैकी विंचरून घ्यायचेत आणि त्यानंतरच आपल्याला आयब्रो पेन्सिल अप्लाय करायची आहे. त्यानंतर मी इथे लॅक्मेचं आयलायनर वापरते आहे. हे लिक्विड आयलायनर आहे, ह्याची मला खूप आधीपासून सवय आहे म्हणून मी हे वापरते. अदरवाईज तुम्हाला पेनची सवय असेल तर तुम्ही पेनही यूज करू शकता. त्यानंतर मी इथे मस्कारा यूज करते. कलर बारचा मस्कारा आहे हा. मस्कारा छानपैकी लावून झाला आणि त्यानंतर मी इथे प्लमचं काजळ यूज करते. काजळ थोडं डार्क लावून तुम्ही फ्लॅट ब्रशने त्याला अजून खाली मर्ज करू शकता, जेणेकरून अजून स्मोकी इफेक्ट येईल. मी इथे ब्लश पॅलेट घेतली आहे. ह्यामध्ये ब्राऊन शेड आहे, ज्याला आपण कॉन्टोर म्हणून यूज करू शकतो. तर हे अशा पद्धतीने सगळ्यांना माहिती आहे लावतात. आणि तुमचं पण माझ्यासारखंच मोठं रुंद कपाळ असेल आणि माझ्यासारखेच भाग्यवान असाल तर आपण वरतीही हेअरलाईनच्या थोडं पुढे ब्राऊन कलर लावणार आहोत. थंब आणि इंडेक्स फिंगरच्या मदतीने मी नोज पण कॉन्टोर करते आहे. आपण त्यानंतर ब्लश लावणार आहोत. एक्स्ट्रा प्रॉडक्ट जे असेल ते आपण डस्ट करायचं आहे आणि आपल्या चीकबोनवर लावायचं आहे. त्यानंतर मी दुसरा फ्लॅट ब्रश घेतला आहे, ज्याने मी हायलाईट करणार आहे माझे टी झोन म्हणजे जो आपण हसल्यावर चेहरा आपला बाहेर येतो. जसं की आपले गाल असतील, नाक असेल, कपाळ, पोटाच्या वरचा थोडा एरिया आणि हनोटी. आणि माझी ही टीप आहे की तुम्ही आयब्रोजच्या खालीही लावा, जेणेकरून छान शाईन येईल. तर रेडी आहे आपला फेस मेकअप. आणि हाच फेस मेकअप सेट करण्यासाठी मी इनसाईडचा मेकअप फिक्सर स्प्रे करत आहे. 5 मिनटं छान सुकून द्यायचा. त्यानंतर इथे लिपस्टिक म्हणून मी स्विस ब्युटीचं लिप लायनर मी घेतलं आहे.
ह्यामध्येच मी मेबेलिनची लिपस्टिक पण थोडी ॲड करते आहे, थोडा डार्क शेड येण्यासाठी. मेकअप लुक रेडी आहे, पण एक गोष्ट मिसिंग आहे, जे म्हणजे टिकली. तर बिंदी लावणार होतो पण छानपैकी. तर रेडी आहे आपला फेस्टिव्ह मेकअप ट्युटोरियल. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. सणावाराला आपल्याकडे टाईम नसतो, तर हा इझी पण आहे आणि तेवढाच क्विक पण आहे. तुमच्यासोबत तुमच्या मैत्रिणींना पण सुंदर दिसायला मदत करा ही व्हिडिओ शेअर करून. तर हा मेकअप लुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. बाय.